माण तालुक्यातील दहिवडी मोरेमळा येथील 13 फेब्रुवारी 2026 रोजी सातारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पथकासह 3 पाणी पत्त्याच्या क्लबवर अचानक छापा टाकत कारवाई केली। मात्र या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी डोंगर पोखरून उंदीर काढल्याची चर्चा रंगली आहे। जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट दहिवडीत येऊन कारवाई केल्यानं दहिवडी पोलीस काय झोपा काढतात का? त्यांना आपल्या हद्दीत चाललेले अवैध धंदे दिसत नाहीत का? अशा प्रश्नांवरून जोरदार चर्चा सुरू आहे। कारवाईनंतर माध्यम प्रतिनिधींना अधिकृत माहिती तात्काळ मिळणे आवश्यक असताना दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ही माहिती माध्यम प्रतिनिधींनी वारंवार माहिती मागितल्यावर दिली। त्यामुळे माहिती देण्यास टाळाटाळ आणि एवढा विलंब का असा प्रश्न उपस्थित होतोय। पोलीस प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत एकूण 4,44,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यामध्ये 1,35,000 रुपये किमतीच्या 8 दुचाकी, 1,60,000 रुपये किमतीचे 16 मोबाईल, 1,46,470 रुपयांची रोख रक्कम आणि 3,240 रुपयांचे इतर साहित्य असा तपशील देण्यात आला। मात्र या आकड्यांवरूनच सध्या दहिवडी आणि माण तालुक्यात विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। 8 मोटारसायकलींची एकत्रित किंमत अवघी 1,35,000 रुपये दाखवण्यात आल्यानं नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत। बाजारातील सर्वसाधारण दर पाहता जुन्या दुचाक्यांची किंमत किमान 30 ते 35,000 रुपये आणि नव्या दुचाक्यांची किंमत 60 ते 70 हजारांच्या पुढे असते। अशा परिस्थितीत 8 दुचाक्यांची सरासरी किंमत इतकी कमी कशी ठरली याचे स्पष्टीकरण अद्याप समोर आले नाही। त्याचप्रमाणे 16 मोबाईलची किंमत 1,60,000 रुपये दाखवण्यात आली असली तरी त्या मोबाईलचा प्रकार, स्थिती आणि बाजार मूल्य याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली नाही। रोकड स्वरूपात 1,46,000 रुपये जप्त झाल्याचे सांगितले जात असताना एकूण कारवाईचा आकडा मोठा दाखवण्यासाठी इतर मुद्देमालाचे मूल्य कमी दाखवले गेले का असा सवाल लोकांमधून उपस्थित केला जातोय। ज्या अप्पर पोलीस अधीक्षकांनी दहिवडीमध्ये येऊन कारवाईचे मोठे नाटक केले, खरं तर त्यांच्या कार्यक्षेत्रात येऊन त्यांच्या नाकावर टिच्चून यापूर्वीही बाहेरील तपास यंत्रणेने जावळीच्या खोऱ्यात आणि कराड तालुक्यात कोट्यावधींच्या ड्रग्जच्या अनुषंगाने कारवाई केली होती। स्थानिक पातळीवर अवैध धंदे सुरू असताना बाहेरच्या तपास यंत्रणेने येऊन सातारा पोलिसांच्या नाकावर टिच्चून कारवाई करणे हे शूरवीरांच्या जिल्ह्यातील पोलिसांना साजेसं नक्कीच नाही। तसेच स्थानिक पातळीवर पोलीस स्टेशन आणि त्याचे इन्चार्ज असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट हस्तक्षेप करावा लागणे ही बाब म्हणजे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे। ठिकठिकाणच्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना अवैध धंद्याबाबत माहिती नसते का? आणि माहीत असेल तर कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतीक्षा का करावी लागते? या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरित आहेत। सध्या तरी दहिवडीतील कारवाईचे गणित, जप्त मुद्देमालाची खरी किंमत आणि माहिती देण्यात झालेला विलंब याबाबत पारदर्शक खुलासा झाल्यासच जनतेच्या मनातील शंका दूर होऊ शकतील। कारवाईच्या ठिकाणी माध्यमांना अटकाव करण्यात आलाय। कारवाई दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराला दुरून चित्रीकरण करण्यास अटकाव करण्यात आला। स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पत्रकाराला व्हिडिओ करू नकोस सांगितलेलं कळत नाही का? पत्रकार असला म्हणून काय शहाणा झाला का? तुला बघायचंय का? अशा प्रकारे दमबाजीही केली। हा प्रकार माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून कारवाईची पारदर्शकता लपवून ठेवत पत्रकाराला दम देऊन अप्पर पोलीस अधीक्षक मॅडमना नेमकं काय साध्य करायचं होतं हा सवाल उपस्थित होतोय। याबाबत वरिष्ठ अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।